भागवत पारायणाचा हा तिसरा दिवस आहे. भागवत पारायण कशासाठी वाचायचं असतं, का वाचायचं असतं, हे जर तुम्हाला डिटेल माहिती हवी असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. याच्यावरती मी पूर्ण डिटेल व्हिडिओ तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. त्यासाठीच मी सकाळी ब्रेकफास्टसाठी बनवले होते इडली, डोसा आणि चटणी. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशा नवीनच एका छानशा व्हिडिओमध्ये.